श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 2 मार्च वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील हुताशनी पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. होळी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो. मराठी वर्षानुसार होळी हा सण या वर्षातील शेवटचा सण आहे. धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या अग्नीत आपल्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख, कुटुंबातील समस्या व नकारात्मकता जळून खाक होते आणि जीवनात सुख समृद्धी आरोग्य मिळते. त्यामुळे होळीच्या दिवशी विधिवत पूजा करून आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांची समाप्ती करण्यासाठी होलिका मातेला प्रार्थना केली जाते. होळीचा दिवस म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील दुःख आणि दारिद्र्य दूर करण्याचा दिवस आहे आणि म्हणून या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते सुद्धा केले जातात. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सोमवार होळीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी आपल्याला एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने घरातील भांडणे, बाहेरील बाधा, शत्रुत्रास, इडापिडा, नकारात्मकता नष्ट होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत. वर्षभर कुटुंबाची भरभराट होईल, घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर हा दिवा कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. उद्या हुताशनी पौर्णिमासुद्धा आहे. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ उद्या 2 मार्चला संध्याकाळी 5:57 होणार आहेत आणि समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहे. आणि म्हणून आपल्याला होलिका दहन जे आहे तर ते उद्या 2 मार्चला संध्याकाळी प्रदोष काळानंतर रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. कारण होलिका दहन म्हणजे होळी जी असते ना ती नेहमी पौर्णिमेच्या काळामध्येच करावी आणि 3 मार्चला होळी 5:07 समाप्त होणार आहे. त्यामुळे धर्मसिंधू ग्रंथानुसार होलिका दहन हे 2 मार्चलाच करावे असा उल्लेख केला गेला आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपायसुद्धा आपल्याला उद्या संध्याकाळीच करायचा आहे. सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत असा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला एका ठिकाणी लावायचा आहे. या दिवशी हा दिवा ज्या पण घरामध्ये लावला जातो त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून हा दिवा लावल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्ती होते. आणि होळीचा दिवस म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी, नकारात्मकता नष्ट करण्याचा हा दिवस मानला जातो. आणि म्हणून आपल्याला हा जो दिवा आहे तर हा आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी लावायचा आहे. कारण आपल्या हिंदू धर्मात दिवा हा ज्ञान, तेज, पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. आणि होळीच्या दिवशी संध्याकाळी हा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख समृद्धी येते. हा दिवा अज्ञानाचा अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवतो. हा दिवा होळीच्या दिवशी आपल्या घरात लावल्याने घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो, ज्यामुळे घराचे वातावरण हे देखील पवित्र राहते. आपल्या जीवनातील आर्थिक संकटे दूर होतात आणि देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते. आता हा दिवा लावण्यासाठी आपल्याला उद्या संध्याकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे. आता हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. फक्त मातीची पंती घेताना तुटलेली फुटलेली घेऊ नका.
चांगली तुम्हाला पणती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे इतर धातूचा दिवा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि मोहरीचं तेल घालायचं आहे। जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घातलं तरी सुद्धा चालेल। फक्त साधं तेल तुम्ही घालणार असेल तर त्यामुळे तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे। यानंतर हा दिवा आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे। दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक बत्तासा जो आहे तर तो टाकायचा आहे। आता हा बत्तासा कुठे मिळेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे तुम्हाला हा जो बत्तासा आहे तर तो भेटून जाईल किंवा किराणा दुकानामध्ये सुद्धा हा बत्तासा जो आहे तर तो मिळतो, तर तो तिथून तुम्हाला आणायचा आहे आणि यानंतर तो बत्तासा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे। जर तुम्हाला या दिवशी बत्तासा भेटला नाही तर मग चिमूटभर साखर जी आहे तर ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत। चिमूटभर काळे तीळ जे असतात तर ते सुद्धा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि यानंतर हा दिवा आपल्या देवघरासमोरून उचलून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे तर त्या उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। जर तुम्हाला मधोमध हा दिवा ठेवणं शक्य नसेल तर मग तुम्ही हा दिवा जेव्हा बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर त्या साईडला हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला लावायचा आहे। आता हा दिवा तुम्ही सायंकाळी 6 वाजताच लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। सायंकाळी हा दिवा लावल्यानंतर ना जेव्हा हा दिवा शांत होईल तेव्हा हा दिवा तिथून उचलायचा आणि पेटत्या होळीमध्ये तुम्हाला तो जो दिवा आहे तर हा दहन करायचा आहे, अर्पण करायचा आहे। दिव्याखाली जे तांदूळ आहे तर ते सुद्धा तुम्हाला होळीमध्ये दहन करून द्यायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला होलिका मातेला तुमच्या घराची कुटुंबाची प्रगती होण्यासाठी भरभराट होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत। तुमच्या घरात ज्या काही समस्या आहेत तर त्या होळीच्या अग्नीत जळून खाक व्हावी अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायची आहेत। तर असा हा एक छोटासा उपाय जो आहे तर तुम्हाला उद्या होळीच्या दिवशी संध्याकाळी नक्की करायचा आहे। खूप प्रभावी उपाय आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे फक्त भांडणामध्येच होत असेल, नात्यामध्ये प्रेम शिल्लक राहिलं नसेल तर उद्या होळीच्या दिवशी पती पत्नीचे नाते घट्ट होण्यासाठी तुम्हाला पती आणि पत्नी या दोघांनी मिळून गाईच्या पायावरती गुलाल अर्पण करायचा आहे। तिला गूळ आणि चपाती किंवा गूळ किंवा भाकरी जी आहे तर ती खाऊ घालायची आहेत। यामुळे गाय मातेचा आशीर्वाद हा तुमच्यावरती राहतो आणि प्रेमाचे नाते जे आहे तर ते अधिक घट्ट होते। तर हा उपाय सुद्धा तुम्ही उद्या होळीच्या दिवशी करू शकता। उद्या नाही शक्य झाले तर तुम्ही 3 मार्चला सुद्धा दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता। त्याचबरोबर उद्या होळीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही पैशांचे व्यवहार जे आहे तर ते करायचे नाही। म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडनं उधार पैसे सुद्धा तुम्ही घेऊ नका। आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की आम्ही एखादी वस्तू बाहेर घ्यायला गेल्यानंतर तिथे पैसे द्यावा लागतात, पण त्या बदल्यात तुम्ही वस्तू घेत असतात तर याला पैशांची देवाणघेवाण म्हणत नाही, आपण वस्तू घेतो आणि त्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला पैसे आपण देत असतो। तर असे व्यवहार जे आहेत तर ते तुम्ही करू शकता। फक्त आपल्याला उधार पैसे कोणाला द्यायचे नाही आणि कोणाकडनं उधार पैसे सुद्धा घ्यायचे नाहीत। या दिवशी कर्ज सुद्धा घेऊ नये। त्याचबरोबर या होळीच्या दिवशी एक महत्त्वाचा नियम जो आहे तर तो महिलांनी आवर्जून पाळायचा आहे। होळीच्या दिवशी होळीची पूजा जेव्हा तुम्ही करणार आहे तेव्हा तुमच्या केसांसोबत तुम्हाला खेळायचं नाही। बऱ्याच महिलांना सवय असते की जर केस मोकळे असेल तर ते वरती बांधून घेतात किंवा बांधलेले केस मोकळे सोडतात, परंतु जेव्हा तुम्ही पूजा करायला जाणार आहे तेव्हा तुम्हाला केस जे आहे तर ते बांधूनच घ्यायचे आहेत। केस मोकळे सोडून तुम्हाला चुकूनही होळीची पूजा जी आहे तर ती करायची नाही, कारण केस मोकळे सोडून होळीची पूजा करणे हे पूर्णपणे चुकीचं मानलं जातं। याचे वाईट परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागत असतात। आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी समस्या ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होते, म्हणून ही एक चूक जी आहे तर ती महिलांनी अवश्य टाळायची आहे। या होळीच्या दिवशी चुकूनही मोठ्यांचा अनादर करू नका,
कोणाचाही अपमान होईल असे अपशब्द जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला बोलायचे नाही. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.